नमस्कार ते चंद्र मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. आता आपण आहोत जुनागड मध्ये. जुनागडवरून आता आपण जाणार आहोत गिरनार पर्वतला. गिरनार पर्वत जिथे दत्तगुरूंचं निवासस्थान म्हणण्यापेक्षा जिथे दत्तगुरूंनी आपला सहवास केला त्या ठिकाणी आता आपण जाणार आहोत. आपण रोपवेने जाणार आहोत आणि बाकीचं चालत जाणार आहोत. मी पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करेन. माझ्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढी तुम्हाला माहिती देण्याची मी प्रयत्न करेन. आपण जुनागडमध्ये राहिलेलो आहोत. जुनागडमध्ये त्यातल्या म्हणजे चांगली हॉटेल्स आहेत आणि जे दत्तगुरूंचा म्हणजे गिरनार पर्वत आपण जिथून चालायला सुरुवात करतो त्या ठिकाणाला तलहाटी म्हणतात. त्या तलहाटीला जी आहेत ती सर्व जी हॉटेल्स आहेत त्या सर्व धर्मशाळा आहेत. तिथे येणारे हे भाविक आहेत, हे टुरिस्ट नाही आहेत. त्याच्यामुळे एवढी ती स्वच्छ अशी हॉटेल नसल्यामुळे आम्ही परत तलहाटीवरनं जुनागडला आलो आणि जुनागडला आपण वास्तव्य केलेलं आहे. आणि आता इथनं आम्ही रोपवेने वरती जाणार आहोत आणि सर्व माहिती मी तुम्हाला याच्यामध्ये देत राहील. आपण पूर्ण गुजरात जे दर्शन केलंय ते ह्या गाडीने केलेलं होतं. ही गाडी आता जुनागड मधून आपण आता तलहाटीला जाणार आहोत आणि तलहाटीवरनं आपण रोपवेने गिरनार पर्वतावरती शिखरावरती गुरु शिखरावरती आपण जाणार आहोत. जय गिरनारी. आता आपण चाललोय जुनागडवरनं तलहाटी जिथे गिरनार पर्वताच्या पायथ्याशी आपण जाणार आहोत आणि तिथनं आपण प्रवास चालू करणार आहोत. मी पूर्ण माझ्या जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. हे जुनागड रेल्वे स्टेशन आहे. त्या रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला सर्व हॉटेल्स आहेत. तुम्हाला स्वस्त आणि मस्त अशी हॉटेल दिसतील या साईडला. इथे तुम्हाला डबल ऑक्युपेशन डबल बेड तुम्हाला 2,500 2,500 पासून स्टार्ट होतात आणि तुम्ही तुमच्या बजेटमध्ये पण राहू शकता. तुम्हाला पाहिजे तर धर्मशाळा इथे आहेत, ते 500 रुपयापासून चालू होतात. पण तिथले टॉयलेट जे आहेत ते काही एवढे व्यवस्थित नाही आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला हॉटेल नंतर दाखवेनच कोणत्या हॉटेलला मी राहिलो होतो ते. हे जुनागड रेल्वे स्टेशन वरती आल्यानंतर हा मुख्य चौक आहे. हा मुख्य चौकातून डावीकडे वळायचं आहे तलहाटी जाण्यासाठी. कालची वेळ आहे त्याच्यामुळे पूर्णपणे ट्रॅफिक नाही आहे. लाईट असते तिकडे जवळ 100-200 लोक. आता काल काय करायला असते झोपडच घालतोय नुसती. मेडिकल वरून जात्रा असं नंतर घालूच्या आधी आणलेली असलेले. काही फोन केले लेंडोली वाले आपका क्या हो गया? नहीं अभी निकले नहीं है, सोए सब. जुनागड वरनं तलहाटी एक 5 किलोमीटर आहे. त्या 5 किलोमीटर तुम्ही ट्रॅव्हलर तुम्ही जिथे रोपवे पायथ्याशी पोहोचणार आहात. इथे अशा धर्मशाळा आहेत. तुम्ही या धर्मशाळांमध्ये पण राहू शकता. नक्कीच तो 3,500 3,000 3,500 देतात. असतानाच आज इकडे काय एका असताना जुनागडला असतो.
ते पुऱ्या वाटवर लाईट होती, काल आम्ही बघितली. पुऱ्या वाटवर लाईट लावलेली होती. सगळा लाईट आणि एनी टाइम 24 तास तुम्ही वाटवराही करू शकता. काल गाडी चेक होते तुमच्याकडे प्लास्टिक आहे की नाही, बॉटल्स आहेत की नाही, यासाठी तुमची एक पोस्ट आहे आणि या चेक पोस्टला सर्व गाडी चेक करतात की तुमच्या गाडीमध्ये पाणी बॉटल प्लास्टिक आहे की नाही. हो, त्याच्यात स्कॅनर असतो. ईमेल व्हॉट्सअप केलं टीव्ही. काय धमाल हा होता आहे, लपवा सगळं जातं तिकडे परत. सर्व धर्मशाळा आहे, पाहू शकता. इथे पण तुम्ही राहू शकता, पण जेवढी व्यवस्था चांगली पाहिजे तुम्हाला अपेक्षेपेक्षा ती तुम्ही नाही आहे. इथे वॉशरूम जे आहेत ते चांगले नाही आहेत, बाकी रूम चांगले आहेत आणि इथे 500 रुपयापासून तुम्हाला रूम मिळून जाते. चला चला, कोण नाही लाईनीला. रोपवेच्या ठिकाणी आलेलो आहे आणि आता इथनं आपण ह्याला जाणार आहोत. रोपवेने अंबा माता आणि गिरनार पर्वताला सुरुवात करणार आहोत जाण्यासाठी. हे रोपवेचं हे होऊ शकता या व्हिडिओमध्ये की रोपवे चालू झालेला आहे. आपल्याला थोडा उशीरच झालेला आहे. हे बघू शकता तुम्ही, रोपवेने वरती चाललेत. रोपवे चालू झालेला आहे. हे आता आपण पार्किंगला उतरलेलो आहोत. तिथून आपण आता रोपवेने जाणार आहोत. आपण सर्वजण ह्याला चाललोय, रोपवेच्या ठिकाणी चाललेलो आहोत आपण. पटकन 24 समीरमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे गिरनार. यात्रेमध्ये लहान मुलांपासून वृद्ध महिलांपर्यंत, वयस्कर महिलांपर्यंत सर्व आहे. या गिरनार यात्रेमध्ये काही लोक चालत जाणार आहेत, काही लोक डोलीने जाणार आहेत. मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे की डोलीचा रेट किती आहे, कसं आहे, आणि चालत जाणाऱ्यांचं पण दाखवणार आहे. एक वेगळं थ्रिल आपण अनुभवणार आहोत आता. आणि दत्त महाराजांचं आपण दर्शन करणार आहोत. गुरु शिखरावरती गेल्यानंतर मी तुम्हाला सर्व दाखवेन. आपण आता गिरनार रोपवेसाठी लाईन उभे राहिलेले आहोत. सर्व आपण लाईन उभे आहोत सर्वजण, बघू शकता आपण. टोला म्हणतात इथनं आपण सर्व हे आता आपण रोपवेच्या लाईन मध्ये उभे राहिलेलो आहोत. इथे चेकिंग होईल आपलं आणि आतमध्ये आपल्याला सोडण्यात येईल. इथनं आपण चालत जाऊ शकतो. हा गिर जंगलातून जाण्याचा मार्ग आहे, इथून आपण चालत जाऊ शकतो. चेकिंग आहे, सिक्युरिटी चेक केल्यानंतर तुम्हाला आत सोडण्यात येणार आहे. आता आपण गेट पास कडून आत आलेलो आहोत आणि आता आपण रोपवेने जाणार आहोत वरती. मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे. 600 या रोपवेचं तिकीट आहे. रिटर्न 699 रुपये. आणि आता बघू शकता माझी आई ही मागे आहे, आणि माझी आजी ही पण आता गिरनार पर्वताचे दर्शन करण्यासाठी जाणार आहे. आणि तिला डोली केलेली आहे आणि ती डोलीने रोपवे झाल्यानंतर डोलीने जाणार आहे.
आजची एक आहे ती. ही आता नाही. आपली आली हे लहान वाटतं काय? नाही नाही नाही. ट्रेंड काढून घेतलं. कितना टाइम लगता है ऊपर जाने का? 10 मिनिट. वरती जायला 10 मिनिटं फक्त लागतात. अंबाच्या माथ्यापर्यंत आपण पोहोचणार आहोत. 10 मिनिटात आपण तिथे पोहोचू. बोलो 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 त्यांचा 6 माणसं आपण दत्त 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 आता आपण रोपवेने वरती चाललोय. त्या रोपवेने जाण्यासाठी 10 मिनिटं फक्त लागतात. यात आपण रोपवेने वरती चाललोय. आपल्या बरोबरची ते सिक्युरिटी वाला होतो की नाही तो प्रवीण बाबा समजून ते पाया पडतो. नमस्ते केला. त्याला म्हटलं हा बाबा आहे. बरोबर. हो. हा आता दोघा तिघांनी केला बघ. फाटल्यामध्ये ती तुझी बॅग. अरे ही झोली अशीच असतात बाबा लोकांची. त्याच्यात त्या लागून पाया पडला तो. हे बघ मस्त तरी माका या कमरेक बांधून दिल्या काय असलं दिल्या ना बांध, कारण कंबर दुखता ना. आता आपण गुरु शिखरापर्यंत जाणार आहोत. अंबा मातेपर्यंत आपण जाणार आहोत. ते खाली त्या रोपवेने आणि रोपवे नंतर 5000 पायऱ्या म्हणतायत जायचं आहे म्हणून. तर आपण बघू किती पायऱ्या आहेत आणि कसं काय आहे ते. वरती आपण गुरु शिखरावरती जाणार आहोत. दुसरं रोड असतं ते चालेल. कंबर कसा दिसला ना ग. बघितली पटकन गेली ना. उतरताना पाय जाते पुढे आहे ना. आणि हा त्यावेळी महाराज कसे खाली जो दिसते सर्व बिल्डिंगी दिसतात ते तलहटी आणि इथं आपण रोपवे चालू आहे. दुसरी येतानाच तुमचा व्हिडिओ मिळाला. फोटोग्राफर सगळे तिकडे भरपूर चढतच राहू शकला. 6 महिने येऊचा लागत परत येऊ. आम्ही एका जायचं की नाही वैष्णवी वैष्णोदेवी तर असाच असेल. किती पायऱ्या आहेत ते? ते मुंबई बघा. किती तिकडे हेलिकॉप्टर पायऱ्याचं नाहीये का ते? आम्ही अय्यप्पाक जातो की नाही थंय सुद्धा असंच असं थंय रोपवे पण नाही आणि हेलिकॉप्टर पण नाही. अगदी छोटे छोटे जमतने आपण वागडा जाऊ. अगदी एवढे एवढे होत आपण तर चढतो. ते वरून तुमचं हे कायच नाही वैष्णवी. बघा, आपण ज्या चालत जर जाणार असाल आपल्याला खाली दिसतात त्या पायऱ्या दिसत आहेत. हे टोटल 10,000 पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यांवरनं तुम्ही चालत जाऊ शकता.
स्थानिक लोकांना जर विचारलं तर 5,000 पायऱ्या वरती आपल्याला रोपवे सोडतं. 5,000 पायऱ्या आपल्याला चालत जावं लागतं. तर टोटल 10,000 पायऱ्या आहेत. आणि ह्या 10,000 पायऱ्या तुम्हाला जर चालायचं असेल तर स्थानिक लोक 5 तास लागतात म्हणून सांगतात. तर आपण चालत पण जाऊ शकता आणि रोपवेने पण जाऊ शकता. गरम होतात दार उघड रात्री जायला पाहिजे होतं ना. नाही गं, रात्री आपण गेलो तर चांगलो असतो. आरामात गेलं आरामात गेलो असतो थोड्या काहीतरी थोड्या. अफवा उठवतं आणि त्याने फसतो आपण. छान गच्च आली ना विमानात या होता तसं म्हणूनच कापूस टेक ऑफ घेतो तेव्हा वाटतं तसं कसे झालं. का झाले सकाळ तू कापूस आणलं हा ना गं. हे व्यायाम करे बा. सगळेच पहिल्यांदा आहोत ना घेणार. हो. एका पोझिशनला येईल की खूप स्लो होता. असं गोल गोल. त्याच्यामुळे जास्त स्लोप नाही मिळत. तो आकडा देखील एवढी माणसं दिसतात बघ. काही काही ठिकाणी स्लोप असा हा लागणे चालणारी माणसं भरपूर होता. होता. तरी नशीब एवढं रोपवे मिळालं ना, नाही तर 10,000 पायरे काय सोडून चाललेत काय आताचेच लोक. सोडून चाललंय ना परत. ही देवळं असतली खालची ना. प्रवीण दरवाजा उघड रे, गरम होता. बस पासून सांगते गरम होता रे गरम होता. हे खिडकी पण ठेवली सगळ्यांच्या. हे काय आहे? एसी बंद केलाय. राणी वगैरे मागे आहे वाटतं ना. पुढे गेली. गेली राणी. नाही काकाने काका बरोबर होता मागे. कोणाच्या खायच्या काकावर त्यांच्या काका बरोबर. महिंद्रा बरोबर गेली 10 माणसाती. आपण 9 माणसं रवलो. कसं हे बघून भीती वाटते बाबा बघ. त्याचं ह्या ना. हे बघ केवढं हे बघ कसे पर्वत दगड दगड एकदम ना. बापरे केवढं उंच आहे. आम्ही अशी बसतो तर आपल्या सगळ्या दिसताला होता ना. नाही का तुमका असं वाटतं अंगपाठचा दिसत नाही. धोक्या बघ काय काय गेलो. पोचलो वाटतं. जितका इलो त्याच्या डबल असा अजून. तू करू. उघडता काय हो. हो गरम जाता म्हणतात त्याला उघडू नको. काय त्या पुढचं तरी मंदिर आहे कॅमेरा बिमेरा असणार हा. असं काय करताय तुम्ही? नको. मूर्ख आहे अरे का? हवा येऊ होई घुसमटाक जातात ते. अरे हवेत त्या वजन वाढताला त्याचा. जाता ना मूर्ख आहे का? काहीतरी करत बसतात. आता अजून कान गरम झाले उघडल्या. कान आताच हे झाले ना. आता हवा बरी येते बघ. हवा ते काहीच नाही दिसत बघ. काहीच नाही दिसत. थांबते थांबते हैसात जवळ असा उडी मारवा. तीन ह्या जातात रोपवे 3. काय हो भाऊजी व्यायाम? हा एक म्हणजे कान उघडतात ना. नाही उघडणार फकफक होता आतमध्ये. त्या खरोखर तेव्हा वाटलं हो बाबा बस कधी तेव्हा बोलते. वाटलं हो बाबा बिबा असं काही तरी. हा. ते सगळं बारीक बघूया करून ना असले. आढळून नाही. होतात दिसतात. असं गोल पावसात बंद ना रोपे. पावसात बंद चालू असतं आणि पावसात ते अशा आपल्याला होतं त्या गर्दीत एवढ्या पण जाऊ शकत इलो नाही. इलो इलो. चला उगाच बसून इलोच काय. या का हे बघ आतमध्ये येतं. हा इलो. हो बघा, अरे पाऊस पडतो. हे बघ पाणी आहे. मारलं, ब्रेक मारलं. दव असतं हो दव. बघ भयंकर. डोक्यामध्ये उतरत जा. विचार ठेवायला.
ते आता आपण उतरलेलो आहोत रोपवेनं. रोपवेमधून आपण आता उतरलो आहोत आणि आता आपण जाणार आहोत गुरु शिखरावरती. अरे ये अम्मा ही है मैं. काठी काय घेतलं? चलो 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 5 जण आ चलो. माझ्या पाठीमागे जे मंदिर दिसते ते अंबा मातेचं दिसतं. काठ्या मिळतात, तुम्ही काठी घेऊ शकता. 50 रुपये डिपॉझिट काठ्या मिळतात. आणि आता आपण वरती चालायला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला थोडं थोडं मध्ये मध्ये मी दाखवत जाईन की कसं काय आहे. आमचे क्रू मेंबर डोलीवाले आहेत, ते चाललेत फास्ट, त्याच्यामुळे थोडं मला फास्ट चालावं लागतंय. आम्ही आता 2 मिनिटातच थांबलेलो आहोत इथे चाय पिण्यासाठी. बरोबर झाले 70 वंद्यानंतर 75 7,000 रुपये देऊ. किती? 7,000. नेमका किती? नेमका आता मुलगा म्हटल्यानंतर 8 सांगल्या. त्याला लागू लागतात की मी केली ना, नाहीतर काय खायचं चालली असते. दर्शन करून आलेलो आहे. माझ्या मागे पाहू शकता शिखर, गिरनार शिखर आहे. पादुका चरण स्पर्श करून आम्ही आलेलो आहोत. तिथे मोबाईल व्हिडिओग्राफी बंद असल्यामुळे आपण आतलं दाखवू शकलेलो नाही आहे. हे आपले डोलीवाले आहेत. आता गोरखनाथकडे जरा विश्रांती घ्यायला आपण बसलेलो आहोत. अतिशय तीव्र असं हे होतं. ये हमारे डोली वाले भैया है जिसने हमारे माँ को दर्शन करवाया है. ये बिपिन जी है डोले वाले. मैं आपको स्क्रीन पे इनका नंबर डाल देता हूँ, और आपको कभी भी चाहिए डोली इधर तो इनको कांटेक्ट कीजिए. ये अच्छी तरह से आपको ऊपर तक नीचे तक लेके आएंगे. मैं डिस्प्ले में आपको नंबर दिखाई दे रहा है, वही नंबर पे आपको कांटेक्ट करना है. हे सर्व डोली वाले आहेत, विश्रांती घेत आहेत गोरखनाथाच्या जवळ. यांच्याकडनं चौकशी केली तर हे लोक 300 डोलीवाले आहेत आणि अतिशय सुंदर अशा ते मदत करतात आपल्याला.
भटकंती विथ समीर मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सकाळी तुम्हाला पण गिरनार रात्रीचं निघालं असतं. पर्वत, गुरु शिखर हे सर्व दाखवलेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं तर अभिप्राय द्या. मग नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन.